नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ऑन पासिंग ए लाईट ऑफ वेवलेंथ 5000 angstrom unit through two pinholes 2 millimeter apart, an interference pattern is formed on a screen kept parallel to the plane of the pinholes and 100 centimeter from them. जे इथं वेवलेंथ दिलेली आहे लॅम्बडा, दोन पिन होल्स मधलं डिस्टन्स दिलंय स्मॉल डी, त्या दोन पिन होल्स आणि स्क्रीन यांच्यातलं डिस्टन्स 100 सेंटीमीटर म्हणजे कॅपिटल डी दिले. आणि विचारले काय बघा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द फिफ्थ ब्राईट बँड ऑन वन साइड ऑफ सेंट्रल ब्राईट बँड अँड द सिक्स्थ डार्क बँड ऑन द अदर साइड. म्हणजे सेंट्रल ब्राईट बँडच्या एका बाजूला फिफ्थ ब्राईट बँड आहे आणि दुसऱ्या बाजूला सिक्स्थ डार्क बँड आहे. मग सेंट्रल ब्राईट बँडच्या अपोजिट साइडला आहेत हे दोघं, त्यामुळे ही दोन्ही डिस्टन्सेस काढून त्यांची बेरीज करावी लागेल. जर एकाच बाजूचे दोन बँड्स जर तुम्हाला विचारले असते, सेंट्रल ब्राईट बँडच्या एकाच बाजूचे दोन कुठलेही बँड्स विचारले, त्यांच्यातलं जर डिस्टन्स विचारलं तर ते डिस्टन्सेस काढून त्यांची वजाबाकी करावी लागेल. हे व्यवस्थित लक्षात घ्या, इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. गिव्हन डाटा पहिल्यांदा त्यांनी काय काय दिलेलं आहे ते सगळं मांडून घेऊया. वेवलेंथ सांगितलेली आहे 5000 angstrom युनिट, म्हणजेच 5 इंटू 10⁻⁻7 मीटर. त्यानंतर स्मॉल डी, दोन पिन होल्स मधलं, दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स 2 मिलीमीटर सांगितले, म्हणजेच हे येणार 2 इंटू 10⁻³ मीटर. त्याच्या पुढं कॅपिटल डी सांगितलेलं आहे 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन फिफ्थ ब्राईट बँड प्लस डिस्टन्स बिटवीन सिक्स्थ डार्क बँड, आणि हे अपोजिट साइडला आहेत म्हणून यांची बेरीज करून घेतोय. हे सगळं त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन आणि आपल्याला काय विचारले ते सगळं एकत्र केलेलं आहे. तर याच्या पुढची प्रोसेस बघा, हे सगळं आपण लिहून घेतलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड from center is equal to YNB is equal to n lambda into capital T divided by small d, हे असेल. and distance of mth dark band from center is equal to YMD. This is equal to m minus 1/2 लॅम्बडा इंटू कॅपिटल टी अपॉन स्मॉल डी. हे इथले बेसिक फॉर्म्युले झाले. आता ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. त्यांनी कितवा ब्राईट बँड सांगितलाय बघा बरं, फिफ्थ ब्राईट बँड सांगितलेला आहे. देअरफॉर Y5B इक्वल टू, ह्याच्यात एनच्या ठिकाणी 5 वापरायचं, ते होणार 5 इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, आणि सिक्स्थ डार्क बँड सांगितलेला आहे
इथं यमच्या ठिकाणी 6 वापरायचं. 6 मायनस 1/2 लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे किती होणार बघा, बेसख 12 वजा 1 11/2 होणार आहे. हे असं होईल. आता हे दोनही बँड्स अपोजिट साइडला आहेत सेंटर पासून. त्याचं एक वाक्य लिहूया. These two bands are taken on opposite sides of central bright band. Therefore, distance required equal to म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आता या दोन डिस्टन्सेसची बेरीज करावी लागेल. यांच्या व्हॅल्यूज तयार आहेत आपल्याकडं. काय काय आहे ते, 5 लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी प्लस 11/2 लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. मग याच्यामधून लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी हे कॉमन येईल. इथं शिल्लक राहील 5 प्लस 11/2 हे असेल. हे सोडवा. 5 दुने 10, 10 आणि 11 हे होणार 21/2 लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. सो दिस इज इक्वल टू 21/2 लॅमडा कॅपिटल डी आणि स्मॉल डी. जरा बघा व्हॅल्यूज काय काय आहेत. लॅमडा आहे 5000, स्मॉल डी 2 इंटू 10⁻³ आहे आणि कॅपिटल डी 1 मीटर आहे. लॅमडा 5000 म्हणजेच 5 इंटू 10⁻⁷. कॅपिटल डी आहे 1 मीटर आणि स्मॉल डी आहे 2 मिलीमीटर. त्यामुळे हे असेल. तर हे एवढं तुम्हाला सोडवावं लागेल. हे किती होते बघा बरं, 21 गुणिले 5, 5 1 5 5 2 10 म्हणजे हे होणार 105 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻⁴ मीटर. 4 ने याला डिव्हाइड करून घ्या. 4 दुने 8 उरले 2 25, 4 सख 24 उरला 1, 4 दुने 8 आणि 4 पंचे 20 इंटू 10⁻⁴ मीटर. ह्याला जर समजा मी असं लिहिलं तर हे असं होणार. म्हणजेच ह्याचा आन्सर येणार 2.625 मिलीमीटर. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम ए नॅरो स्लीट इल्युमिनेट्स 2 नॅरो स्लीट्स 3 मिलीमीटर अपार्ट. म्हणजे हे दिलेलं आहे स्मॉल डी. Producing an interference pattern with bright fringes 0.15 मिलीमीटर अपार्ट. म्हणजे 2 ब्राईट फ्रिंजेस मधलं हे डिस्टन्स दिलेलं आहे. याचा अर्थ हे दिलंय कॅपिटल डी. ऑन ए सॉरी 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 2 ब्राईट फ्रिंजेस मधलं डिस्टन्स आहे. याचा अर्थ ते आहे विड्थ, बँड विड्थ, बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ. आणि स्क्रीनचं डिस्टन्स म्हणजे कॅपिटल डी ते सांगितलेलं आहे 75 सेंटीमीटर. फाइंड द वेवलेंथ ऑफ द लाईट. फाइंड द वेवलेंथ ऑफ द लाईट. तर याच्यावरून वेवलेंथ काढायची आहे म्हणजे लॅमडा विचारले. शिवाय फ्रिंज विड्थ कशा पद्धतीनं चेंज होईल म्हटले. जर डिस्टन्स 2 स्लिट्स मधलं डिस्टन्स डबल केलं
आणि सेपरेशन बिटवीन द स्लिट्स इज अगेन डबल्ड नसेल, ते हाफ असेल कदाचित. डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम स्लिट्स इज डबल. ठीक आहे, म्हणजे इथं कॅपिटल डी मध्ये चेंज केलेलं आहे आणि सेपरेशन बिटवीन द स्लिट्स इज डबल्ड, इथं स्मॉल डी मध्ये चेंजेस केलेले आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये गिव्हन डाटा पहिल्यांदा घेऊया. सारखे फोन आले की हे सगळं बिघडते बघा. हे असं गिव्हन डाटा, स्मॉल डी दिलेला आहे 3 मिलीमीटर इनिशियल व्हॅल्यू त्याची, म्हणजेच हे किती येणार, 3 × 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे ब्राईट फ्रिंजेस मधलं डिस्टन्स, म्हणजे कॅपिटल डब्ल्यू, त्याला मी W1 कन्सिडर करतोय, ते सांगितलेलं आहे 0.15 मिलीमीटर. 0.15 × 10⁻³ मीटर असं घ्यावं लागेल, किंवा हेच तुम्ही जर 1.5 घेतलं तर 10⁻⁴ मीटर असं घ्यावं लागेल. त्यानंतर स्क्रीन आणि स्लिट्स मधलं डिस्टन्स, इनिशियल डिस्टन्स आहे ते सांगितलंय 75 सेंटीमीटर, म्हणजेच ते किती येणार, 0.75 मीटर. त्यांनी विचारलंय वेवलेंग्थ सांगा म्हणून सांगितलेलं आहे, वेवलेंग्थ फाइंड आउट करायची आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 सेक्शन केलेले आहेत. फर्स्ट सेक्शन असं केलेलं आहे, हाऊ विल बी द फ्रिंज विड्थ अल्टर्ड, म्हणजे फ्रिंज विड्थ कशी बदलेल, W2 =, आणि डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम स्लिट्स इज डबल्ड, म्हणजे D2 2 टाइम्स D1 असं घ्यावं लागेल. त्यानंतर दुसरं परत एकदा त्यांनी फ्रिंज विड्थ विचारलेली आहे, W3 =, आणि तिथं सेपरेशन बिटवीन द स्लिट्स इज डबल्ड म्हटले, त्याला मी असं कन्सिडर करतोय D2 ट्वाइस T1 हे असं घेतोय. आता बघूया याच्यामध्ये काय काय करावं लागेल आपल्याला. ते बऱ्याच टर्म्स दिलेल्या आहेत. पुढचा सेक्शन घेऊया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पहिलं त्यांनी वेवलेंग्थ काढायला सांगितलेली आहे, ती वेवलेंग्थ काढायचं बघू आपण. सो फ्रिंज विड्थ इज इक्वल टू लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. मग याच्यावरून लॅमडा इक्वल टू W इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. याच्यामध्ये मी व्हॅल्यूज वापरतोय. पहिली विड्थ किती आहे, 1.5 इंटू 10⁻⁴. त्याच्यानंतर स्मॉल डी, त्याला आपण D1 म्हटलेलं आहे, 3 इंटू 10⁻³ डिव्हायडेड बाय कॅपिटल डी, ते आहे 0.75. 0.75 म्हणजे 3/4 असं जरी घेतलं तरी चालते, किंवा इथं आहे असं सोडवलं तरी पण चालते, काही अडचण नाही. तर बघा हे याच्यात सिम्प्लिफिकेशन कसं आपल्याला करता येईल ते. लॅमडा इक्वल टू, हा जो न्यूमरिकल पार्ट आहे 10च्या पॉवरचं सोडून सगळं पुढे घेतो इथं या पद्धतीनं, इंटू 10⁻⁻⁷ येणार आहे. देअरफॉर लॅमडा इक्वल टू, हे 0.75 म्हणजेच 3/4 घेतोय. या पद्धतीनं असे. देअरफॉर लॅमडा इक्वल टू, याच्यातलं 3 कॅन्सल होईल, हे 4 वरती पाठवा, 15×4 = 60 होणार, म्हणजे 6 येणार ते. 6 इंटू 10⁻⁷ मीटर, म्हणजेच लॅमडा इक्वल टू 6000 एंगस्ट्रॉम मिनिट.
अशी ही त्याची वेवलेंग्थ त्या ठिकाणी मिळेल. आता याच्यातलं सेकंड पार्ट बघूया. सेकंड पार्ट साठी त्यांनी असं केलेलं आहे, फ्रिंज विड्थ विचारलेली आहे आणि स्क्रीन आणि पिन होल्स मधलं डिस्टन्स डबल केलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आपला फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इक्वल टू लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. म्हणजेच डब्ल्यू आणि कॅपिटल डी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. मग डब्ल्यू2 अपॉन डब्ल्यू1 जर घेतलं तुम्ही तर हे येणार D2 अपॉन D1. त्याच्यातलं D2 ची व्हॅल्यू आहे 2 टाइम्स D1 डिव्हायडेड बाय D1. हे D1 ला D1 कॅन्सल होईल. मग W2 इक्वल टू इकडं 2 शिल्लक राहिलेलं आहे, हे W1 न फक्त इकडं मल्टिप्लाय करा. 2 टाइम्स W1 म्हणजेच 2 इंटू 0.15 म्हणजेच हे किती होते 0.30 मिलीमीटर. हे दुसऱ्या सेक्शनचं आन्सर एवढे येते 0.30 मिलीमीटर. आता त्याच्यातला थर्ड पार्ट बघूया आपण. त्यासाठी मी परत एकदा ही इन्फॉर्मेशन इथे घेतोय. आता थर्ड पार्ट मध्ये त्यांनी काय सांगितले बघा, नवीन बँडविड्थ किती असेल ज्या वेळेला स्मॉल डी डिस्टन्स त्यांनी आता काय केलेलं आहे, चेंज केले. परत एकदा आपला फॉर्म्युला असा आहे, बँडविड्थ आणि स्मॉल डी यांच्यात रिलेशन असेल, मग W3 अपॉन W1 इज इक्वल टू, ह्याला मी थोडस इथं बदलतोय, थोडस फक्त इथं काय करतोय D3 करून घेतोय, म्हणजे 3 आणि 1 जरा व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला ऍडजस्ट करता येईल. D1 अपॉन D3 आणि त्यांनी जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याला पण मी D3 करून घेतोय इथं. मग याच्यावरून D3 ची व्हॅल्यू त्यांनी जी दिलेली आहे ती वापरूया आपण इथं. 2 टाइम्स D1 करतोय, हे D1 ला D1 कॅन्सल होईल, इथे येणार 1/2. मग W3 इक्वल टू, हे W1 पलीकडे पाठवा, W1 अपॉन 2. मग W1 आहे 0.15 मिलीमीटर डिव्हायडेड बाय 2 करून घ्यायचं. मग इथं किती होणार 0. पहिला भाग काय लागणार नाही, 0 होणार, ते 15 होणार. बेस 14 आणि 10 हे असे मिलीमीटर मध्ये, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. In a biprism experiment, distance of 20th bright band from the center of interference pattern is 8 millimeter. Calculate the distance of the 30th bright band from the center. असा क्वेश्चन विचारलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे, फक्त हे विचारतात अधूनमधून, त्यामुळे फक्त हे बघायचं आहे, बाकी काय त्याच्यामध्ये विशेष नाही आहे जास्त. सो गिव्हन डाटा, ट्वेंटीथ ब्राईट बँडचं डिस्टन्स सांगितलेलं आहे, ते किती आहे 8 मिलीमीटर. आणि विचारले की 30th ब्राईट बँडचं डिस्टन्स काय असेल. एकदम सिंपल, पण हे विचारून झालेलं आहे म्हणून घ्यावं लागते फक्त. डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड फ्रॉम सेंटर
इज असं आहे. मग याच्यावरून 20th आणि 30th याच्यासाठी फॉर्म्युले लिहूया आपण. Therefore 20th ब्राईट बँड इक्वल टू ते असे, आणि 30th ब्राईट बँड इक्वल टू ते असेल. मग आता आपल्याला विचारलंय त्यांनी 30th ब्राईट बँड. या पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननं डिव्हाइड करतोय. मग काय बाकीचं सेमच आहे. लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी हे सेमच आहे. त्यामुळे हे फक्त एवढं शिल्लक राहील इथं. यापैकी मला 30th ब्राईट बँडचं डिस्टन्स काढायचं आहे. मग ही व्हॅल्यू इकडे घेतोय, हे बाकी सगळं इकडे पाठवा. इथे किरकोळ सिम्प्लिफिकेशन तर होणार 3/2 इंटू y20 फॉर ब्राईट बँड. त्याची फक्त व्हॅल्यू तेवढी वापरा. ते किती होईल? 3/2 इंटू 8 येणार. 3 चौक 12 मिलीमीटर असं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ए बायप्रिझम एक्सपेरिमेंट वेवलेंथ ऑफ रेड लाईट युज्ड इज 6000 एंगस्ट्रॉम मिनिट. nth bright band is obtained at a point P on the screen. तर एका पॉइंट P च्या ठिकाणी nth ब्राईट बँड मिळतोय रेड लाईट साठी. कीपिंग द सेम सेटिंग, सेटिंग तेच ठेवायचंय. सोर्स इज रिप्लेस्ड बाय सोर्स ऑफ ग्रीन लाईट ऑफ वेवलेंथ, वेवलेंथ बदलली. अँड n+1th ब्राईट बँड ऑफ ग्रीन लाईट coincides with the point P. Find n असं त्यांनी विचारलेलं आहे. आता जे काही दिलेलं आहे ते मांडून घेऊया सगळं पहिल्यांदा. गिव्हन डाटा, रेड लाईट त्याची वेवलेंथ सांगितलेली आहे 6000 अँगस्ट्रॉम युनिट. त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करतोय. त्यानंतर तिथं nth ब्राईट बँड त्या ठिकाणी मिळतोय म्हणून सांगितलंय. म्हणजेच तिथं YNB, दिस इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट P ह्या पहिल्या एक्सपेरिमेंट मधलं. आता कीपिंग द सेम सेटिंग म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम ठेवा, फक्त वेवलेंथ बदललेली आहे. तिथं आता ग्रीन लाईट घेतलेला आहे, त्याची वेवलेंथ सांगितलेली आहे 5000 अँगस्ट्रॉम मिनिट. म्हणजेच 5 इंटू 10⁻⁻7 मीटर. आणि तिथं ब्राईट बँड कुठला होतोय? n+1th ब्राईट बँड. n+1th ब्राईट बँड हा त्या ठिकाणी कोइन्साइड होतोय म्हणून सांगितलंय. फक्त ह्या दोन्हीतलं आता नोटेशन तेवढं फक्त जरा चेंज करूया. याला YNB म्हणतोय, याला मी डॅश टाकतो इथं. आणि हे सुद्धा काय आहे त्या ठिकाणी पॉइंट P च्या ठिकाणीच तो n+1th ब्राईट बँड बघायला मिळतो. तर n इक्वल टू किती असेल हे त्यांनी विचारले. तर बघूया, सगळं गिव्हन डाटा सगळं आपण एकत्र मांडून घेतलेलं आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फॉर रेड लाईट डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड
इज, हे असं येणार n इंटू लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, असा फॉर्म्युला येणार त्याचा. मग रेड लाईट साठी आपण काय करूया, इथं वेवलेंग्थ फक्त तेवढी चेंज करतोय मी. तर वेवलेंग्थ अशी लिहितोय या पद्धतीनं. आणि ग्रीन लाईट साठी n+1th घ्यायचं आहे. फॉर ग्रीन लाईट डिस्टन्स ऑफ n+1th ब्राइट बँड इज, इथे मी डॅश दिलेला आहे त्याला, n लॅमडा इंटू लॅमडा जी इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. परत आणि इथं थोडीशी एरर, n+1 पाहिजे या पद्धतीनं. मग ही दोन्ही डिस्टन्सेस सेम आहेत म्हणून सांगितले. गिव्हन दॅट nth ब्राइट बँड आणि n+1th ब्राइट बँड हे दोन्ही इक्वल आहेत असं त्यांनी दिलेलं आहे. मग इथं आहे n लॅमडा आर इंटू कॅपिटल डी डिव्हायडेड बाय स्मॉल डी इज इक्वल टू, इथे येणार n+1 लॅमडा जी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे स्मॉल डी ला स्मॉल डी कॅन्सल होईल, कॅपिटल डी ला कॅपिटल डी कॅन्सल होईल. मला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हे जरा बघा बरं काय आहे याच्यात. लॅमडा आर काहीतरी 6000 सांगितलंय आणि लॅमडा जी 5000 सांगितलंय. काम करतोय, हे n इकडे घेतोय, लॅमडा जी इकडे घेतोय. देअरफॉर लॅमडा आर हे काहीतरी 6000 सांगितले, त्यानंतर हे 5000 सांगितले. इथं n सेपरेट डिव्हाइड करून घ्या, म्हणजे मग काय येणार इथं 1+1/n असं येणार. बघा व्हॅल्यूज परत एकदा बघून घेऊया, चुकायला नको काय त्याच्यात. लॅमडा आरच जास्त असतं, व्हॅल्यू बरोबर दिलेत का ते फक्त बघूया. ठीक आहे, आता याला सिम्प्लिफाय करूया. हे 1 इकडे ह्याचं सिम्प्लिफिकेशन हे कॅन्सल होईल सगळं. 6/5 -1 दिस इज इक्वल टू 1/n. मग हे किती होणार, 6 - 5 म्हणजे हे होणार 1/5 दॅट इज इक्वल टू 1/n. देअरफॉर n इक्वल टू 5. म्हणजे रेड कलर लाईट असेल तर तो 5th ब्राईट बँड असेल आणि ग्रीन कलर लाईट असेल तर तो 6th ब्राईट बँड असेल. समजा समजा उद्या जर तुम्हाला त्यांनी ते डिस्टन्स विचारलं, ह्याच्यात विचारलेलं नाहीये, पण समजा डिस्टन्स विचारलं, तर तुम्हाला त्यांनी कॅपिटल डी आणि स्मॉल डी द्यावं लागेल. बघा, आणि यापैकी कुठलाही एक फॉर्म्युला तुम्ही वापरा, पण तुम्हाला हे द्यावं लागेल. या दोन व्हॅल्यूज त्यांनी जर दिल्या आणि त्यांनी विचारलं की हे डिस्टन्स फाइंड आउट करा, तर 1 नंबर किंवा 2 नंबर कुठलाही एक फॉर्म्युला वापरा, व्हॅल्यूज त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा आणि सोडवा. ते डिस्टन्स सुद्धा तुम्हाला मिळते. असा सुद्धा प्रॉब्लेम परीक्षेला विचारून झालेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, हे लाईट ऑफ वेवलेंथ लॅमडा दिलेला आहे. टोटल अँगल ऑफ अँग्युलर सेपरेशन आणि कुणासाठी ते मायक्रोस्कोप साठी आहे. याचा अर्थ ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 2α वेवलेंथ दिलेली आहे म्हणजे लॅमडा दिलेला आहे. कॅल्क्युलेट द रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे म्हणजे n त्यांनी सांगितलेलं आहे. गिव्हन डाटा
वेवलेंथ सांगितलेली आहे 650 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजेच 10⁻⁹ मीटर. म्हणजेच तुम्ही याला 6.5 इंटू 10⁻⁻7 मीटर असं लिहू शकताय. टोटल अँग्युलर सेपरेशन सांगितलेलं आहे 60 डिग्री. त्याच्यावरून अल्फा इक्वल टू 30 डिग्री. यालाच सेमी व्हर्टिकल अँगल असं सुद्धा म्हणतात, 30 डिग्री अल्फाला. कॅल्क्युलेट द रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवर मायक्रोस्कोपची आपल्याला फाइंड आउट करायची आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याने सांगितलेला आहे 1. सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचं रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 2n sin अल्फा डिवायडेड बाय लॅम्बडा. रिझॉल्विंग पॉवर साठी शॉर्ट फॉर्म वापरतोय RP. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. आता 2 इंटू 1 साइन अल्फा म्हणजे साइन 30 डिग्री डिवायडेड बाय लॅम्बडा म्हणजे 6.5 इंटू 10⁻⁻7 हे असेल. बस ह्याला आता सिम्प्लिफाय करूया. बघूया कुठंपर्यंत काय काय करता येते आपल्याला ते. मग हे 2 साइन 30 म्हणजे 1/2. त्यानंतर इथं 6.5 इंटू 10⁻⁻7. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. हे 10⁻⁻7 वरती जाईल. 6.5 चा मला रेसिप्रोकल फक्त बघावं लागेल. 6.5 आहे. 6.5 चा 0 मध्ये 0.1538. 0.1538 आणि हे 10⁻⁻7 वरती जाईल. त्यामुळे ते 10⁻⁷ होणार. 1.538 इंटू 10⁻⁶ हे असेल. तर आपण हे लॅम्बडा घेतलंय छेदामध्ये, त्यामुळे हे येणार पर मीटर. हे त्याचं युनिट आहे. या पद्धतीनं पूर्ण करा त्याला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डायमीटर ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेलिस्कोप. टेलिस्कोप सांगितलेला आहे. त्याच्या ऑब्जेक्टिव्हचा डायमीटर सांगितलेला आहे 10 सेंटीमीटर. कॅपिटल डी असं त्याला आपण वापरणार आहे. त्याची रिझॉल्विंग पॉवर विचारलेली आहे. वेवलेंथ सांगितलेली आहे 5000 अँगस्ट्रॉम युनिट. गिव्हन डाटा. डायमीटर दिलेला आहे 10 सेंटीमीटर म्हणजेच 0.1 मीटर. त्यानंतर त्याची रिझॉल्विंग पॉवर विचारलेली आहे. टेलिस्कोप आहे तो. रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. लॅम्बडा वेवलेंथ सांगितलेली आहे 5000 अँगस्ट्रॉम युनिट. that is equal to 5 into 10⁻⁻7 मीटर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप is equal to capital D upon 1.22 times लॅम्बडा. मग कॅपिटल डी आहे 0.1 मीटर, तसंच ठेवतोय.
1.22 इंटू 5000 म्हणजेच 5 इंटू 10⁻⁻7. हे 10⁻1 म्हणजेच हे झालं 10⁻⁻1. हे 10⁻⁻7 वरती पाठवा म्हणजे 10⁻+7 होणार. टोटल इथे येणार 10⁻6. आता याचा प्रोडक्ट करूया. 5 दुनी 10 शी 0 हातचे आले 1, 5 दुनी 10 ने 1 11 शी 1 हातचे आले 1, 5 एके 5 आणि 1 6. म्हणजे इथं शिल्लक राहते असं मांडूया पहिल्यांदा त्याला व्यवस्थित. 1/6.1 इंटू 10⁻6 एवढं शिल्लक राहते तिथे. आता ही टर्म आपल्याला परत एकदा ह्याचा रेसिप्रोकल बघावं लागेल. 6.1 चा 0 मध्ये 0.1639. 0.1639 इंटू 10⁻6. टेलिस्कोप साठी रिझॉल्विंग पॉवर हा अँगल असतो पर रेडियन मध्ये येणार ते. आणि ह्याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तिथे तुम्ही 1.639 इंटू 10⁻5 पर रेडियन हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए स्टार इज इमिटिंग लाईट ॲट द वेवलेंथ लॅम्बडा दिलाय. डिटरमाइन द लिमिट ऑफ रिझोल्युशन ऑफ अ टेलिस्कोप. टेलिस्कोप साठी अँगल असतो त्यामुळे लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे तुम्हाला थीटा काढावं लागेल. ऑब्जेक्टिव्ह ऑफ डायमीटर 200 इंच सांगितलं. आता इंचात दिलेलं आहे. थोडस जरा वेगळ्या पद्धतीने युनिट दिलेलं आहे त्यांनी इथं. ठीक आहे आपण करू कन्व्हर्शन काय अडचण नाही त्याच्यात. काय केले बघा त्यांनी वेवलेंथ दिलेली आहे 5000 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजेच 5 इंटू 10⁻⁻7 मीटर. लिमिट ऑफ रिझोल्युशन विचारले. लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजेच तुम्हाला थीटा विचारलेलं आहे आणि याचा रेसिप्रोकल तुम्ही घेतलात की तुम्हाला रिझॉल्विंग पॉवर मिळते. ठीक आहे. डायमीटर सांगितलेलं आहे 200 इंच. मग इंचच सेंटीमीटर 2.54 सेंटीमीटर होते. तर याचं मीटर मध्ये कन्व्हर्शन करूया. इंटू 10⁻⁻2 मीटर. मग हे 10⁻⁻2 आणि ही 2 शून्य कॅन्सल होईल. 2 न फक्त याला मल्टिप्लाय करा. 2 चोक 8, 2 पंचे 10 चाले 1, 2 दुने 4 आणि 1 5 एवढे मीटर हे त्यांनी दिलेलं आहे. फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये लिमिट ऑफ रिझोल्युशन इक्वल टू theta is equal to 1.22 लॅम्बडा डिव्हायडेड बाय डी हे असेल. याचं काय काय होते बघा. 1.22 लॅम्बडा किती आहे 5 इंटू 10⁻⁻7. कॅपिटल डी आहे 5.08 मीटर. एक काम करतोय 5 ने याला मल्टिप्लाय करून घेऊया एवढंच. किती होईल 5 दुने 10 शून्य हात झाले 5 दुने 10 आणि 1 11 5 एके 5 आणि 1 6 डिव्हायडेड बाय 5.08 इंटू 10⁻⁻7. आता हे एवढं फक्त आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल.
लॉग मध्ये येऊया, काय काय बघा. 6.1, 61चा 0 मध्ये, 78, 53, 78, 53, .78, 53. त्यानंतर 50चा 8 मध्ये, 0.50चा 8 मध्ये, तर 50 8, 70, 59 होणार. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 9 आणि 4 13 हात झाले, 6 आणि 9 15 हात झाला, 8 मधून 1 गेले, उरले 7, 7 मधून 7 गेले, उरले 0. हे असेल. आता याचा एंटीलॉग 0.07चा 9 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 0.07चा 9 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 11, 99 आणि 1 म्हणजे 1200 होणार ते. $1.200 इंटू 10⁻⁻7 म्हणजेच 1.2 इंटू 10⁻⁻7 हे असेल. आणि इथं आपण इकडं थिटा लिहिलेला आहे, त्यामुळे हे येणार रेडियन मध्ये. आणि याचा तुम्ही रेसिप्रोकल केला की तुम्हाला त्याची रिझॉल्विंग पॉवर मिळेल.